ससुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं से पुण्यतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तरणमगणहराणम् अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाना समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये कालच्या गाथेमध्ये आपण बघितलं की आमच्या जवळ जे कर्म आहे या कर्माला आम्ही कसं दूर करायचं. जीवनात आम्हाला निष्कर्म अवस्था हवी आहे, मोक्ष प्राप्तीचा हेतू आम्हाला साध्य करायचा आहे आणि हा करण्याचा उपाय देखील आमच्या जवळच आचार्यांनी आम्हाला प्रतिपादन केला. अनादिकालापासून हा जीव कर्मसंयुक्त आहे आणि रागद्वेषादी विकार भाव रूपाने परिणत होतो आहे आणि परत हे भाव कर्म झाले की परत नवीन द्रव्य कर्माचा बंध जीवाला होतो. जर आम्हाला नवीन कर्मबंध होऊ नये, पूर्वबद्ध कर्माला आम्ही टाळू शकत नाही, पण नवीन कर्मबंध होऊ नये असं जर आम्हाला वाटत असेल, अंतःकरणपूर्वक आमची तशी इच्छा असेल, तर आचार्यांनी आम्हाला उपाय दिला की तुझा जो पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे त्या उदयामध्ये जो मोह राग द्वेष रूप परिणाम होतो त्या परिणामाशी तू समरसी भावानी एकरूप परिणत होऊ नको. तो पृथक आहे आणि माझं ज्ञान चैतन्य पृथक आहे, त्याला मी माझं मानत नाही. अशा प्रकारची भेदविज्ञान धारा अंतरंगामध्ये जेव्हा जागृत होईल त्यावेळेला माझ्या जीवनातला भावकर्माचा अभाव झाल्यामुळे नवीन द्रव्य कर्म देखील मी बांधणार नाही. म्हणजेच हे मोहनीय कर्म तोडण्याचा उपाय, हे नष्ट करण्याचा उपाय देखील आमच्या हातामध्ये आहे. आम्हाला बीज आधी की वृक्ष आधी, तसं त्याप्रमाणे राग आधी की द्रव्य कर्म आधी या भेदात न अडकता आम्हाला आत्ता आमच्या वर्तमान परिस्थितीत कोणत्या निमित्त कारणाने आम्ही कर्मबंध करतो आहे हे बघायचंय आणि तिथे आम्हाला ते न करणं एवढी परिणती आमच्या स्वाधीन आहे आणि ते आम्हाला करायचं आहे. अशा प्रकारे हा भाव आपण कालच्या गाथेमध्ये बघितला. आता या गाथेमध्ये येणाऱ्या 122व्या गाथेमध्ये आचार्य सांगतात की परमार्थतान आत्म्याला द्रव्य कर्माचं अकर्तृत्व आहे. जीवानी परिणाम केले, जीवाच्या परिणामाच्या निमित्ताने तिकडे कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत झाली, असा या ठिकाणी निमित्त नैमित्तिक संबंध आहे. आणि निमित्त नैमित्तिक संबंध किती तऱ्हेचा, 2 तऱ्हेचा आम्हाला या ठिकाणी बघता येतो. कर्माला आम्ही नैमित्तिकही म्हणू शकतो आणि कर्माला निमित्त पण म्हणू शकतो. उदाहरण बघा, जेव्हा पूर्वबद्ध कर्माचा उदय, निमित्त, याला निमित्त, आणि जीवाचे परिणाम, तर जीवाचे परिणाम या ठिकाणी नैमित्तिक. पूर्वबद्ध कर्माचा उदय हे निमित्त. अशा प्रकारे इथे 2 द्रव्याच्या 2 वर्तमान पर्यायी आहे आणि इथे निमित्त नैमित्तिक संबंध घटित होतो. आता दुसऱ्या दृष्टीने विचार केला की जीवाचे रागद्वेषादी भावरूप परिणाम निमित्त, त्यावेळेला नवीन कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत झाली, म्हणजे कर्मरूप होणं, द्रव्य कर्म कर्मरूप होणं हे नैमित्तिक. अशा तऱ्हेने निमित्त नैमित्तिक संबंध परत इथेही 2 द्रव्य, एक जीव द्रव्य आणि एक पुद्गल द्रव्य, आणि यांच्या 2 वर्तमान अवस्था
यांच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आत्म्याने घटित केलेला आहे. मग आता असा हा निमित्त नैमित्तिक संबंध असताना खरं कर्तृत्व कुणाचं कुणाकडे, कोण कशाचा नेमका करता आणि कोण उपचाराने करता, हेही आम्हाला निर्धारित करावं लागेल. जर आम्ही असं म्हटलं की द्रव्य कर्माचा करता आत्मा आहे, तर या जीवाला पुद्गलमय परिणत व्हावं लागेल. पण वस्तुस्थिती तशी नाही, आणि म्हणून आत्मा द्रव्य कर्माचा करता हे व्यवहार नयाचं कथन आहे, उपचरित नयाचं कथन आहे. आत्मा कशाचा नेमका करताय निश्चय नयानी, तर आपल्या परिणामांचा आत्मा करता आहे. ही गोष्ट या 122व्या गाथेमध्ये आचार्य प्रतिपादन करणार आहे. गाथा पहा. परिणामो संयमादा सा पुनकिरियत्ति होदि जीवमया, किरिया कम्मंति तदा मदा तं हा कम्मस्य न दुःखता. परिणामो संयमादा सा पुनकिरियत्ति होदि जीवमया, किरिया कम्मति मदा तं हा कम्मस्य न दुःखता. परिणामो स्वयं आदा, जो जीवाचा परिणाम आहे. परिणाम आहे म्हणजे प्रतिसमयातली जीवाची जी पर्याय आहे त्यालाच परिणाम म्हणा, त्यालाच क्रिया म्हणा. आणि ही क्रिया स्वयं आदा, स्वयं आत्माच आहे. म्हणजे जो पर्याय आत्ता प्रतिसमय उत्पन्न होतो आहे तो आत्मस्वरूप आहे, म्हणून त्याच्याशी आत्मा अभिन्न आहे, तन्मय आहे. पुन्हा सा क्रिया जीवमया ती होती, आणि पुन्हा हा ती परिणाम स्वरूप जी क्रिया आहे ती जीवमय आहे. ही जी प्रतिसमयाची पर्याय परिणाम दिसतो आहे, ही जी क्रिया दिसते आहे, ही पण जीवमय आहे, मय आहे, तन्मय आहे. क्रिया कम्मंती मदा, आणि क्रिया यालाच कर्म असं म्हटलेलं आहे. क्रिया आणि कर्म किंवा परिणाम याच्यामध्ये काहीही फरक नाही. जे प्रतिसमय जीवाचा परिणाम होतो आहे तीच आत्म्याचं कर्मही आहे, आणि तीच आत्म्याची क्रिया देखील आहे. आणि म्हणून आदा कम्मस्य दुःखता न, आणि म्हणून आत्मा कर्माचा याचा अर्थ या ठिकाणी पुद्गल कर्माचा करता नाही. ही गोष्ट आचार्यांनी या गाथेत स्पष्ट केलेली आहे. टीका बघा. आत्म्याचा परिणाम निश्चयाने स्वयं आत्माच आहे, कारण आत्मा स्वतःच्या स्वभावालाच करू शकतो, परभावाला करू शकत नाही. ही गोष्ट निश्चयने तिथे ठासून प्रतिपादित करतो आहे. त्यामुळे आत्म्याचा जो परिणाम असणार आहे तो आत्मरूपच असणार आहे. म्हणून आत्म्याचा परिणाम स्वयं आत्माच आहे. कारण दिलं, परिणामी आपल्या परिणाम स्वरूपाचा करता असल्यामुळे. परिणाम म्हणजे तो त्या समयातला पर्याय, आणि परिणामी म्हणजे द्रव्य आणि त्याचा पर्याय हे कसे आहे, तर ते अभिन्न आहे, एका आत्मद्रव्याचेच आहे. फक्त परिणामी त्रिकाल आहे, परिणाम एक समयवरती आहे. फरक कुठे आहे? परिणामी त्रिकाली असणार आहे. परिणामी म्हणजे द्रव्य त्रिकाली असणार आहे, आणि परिणाम जो आहे तो एक समयवरती आहे, पण परिणाम त्या द्रव्याशी तन्मय असणार आहे. आणि म्हणून असा हा परिणामाचा करता कोण, तर ते द्रव्यच त्या ठिकाणी त्या परिणामाचा करता आहे. म्हणून परिणामी म्हणजे द्रव्य आपल्या परिणाम स्वरूपाचा करता असल्यामुळे जो काही पर्याय होऊ लागलेला आहे त्या पर्यायीचा ते द्रव्यच करता आहे. जीवाचा जो जीव आहे आणि त्याचा चैतन्य रूप परिणाम होतो आहे, किंवा मतिज्ञान श्रुतज्ञान रूप ज्ञानाचा पर्याय होतो आहे, तर या पर्यायीचा करता कोण, तर या पर्यायीचा करता स्वयं आत्माच आहे. पुद्गलाचा जो पर्याय होऊ लागलेला आहे, स्पर्श विशेष घेतला आपण तर मृदू स्पर्श हा पुद्गलाचा पर्याय आहे.
हा पर्यायाचा करता कोण? तर पुद्गल द्रव्य त्या पर्यायीचा करता आहे. म्हणजे जे द्रव्य ज्या समयात ज्या पर्याय रूपाने परिणत होत आहे त्या पर्यायीचा करता ते द्रव्य स्वयं असणार आहे. ही गोष्ट कुठेही त्रिकालवरती आम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणून असा परिणामी आपल्या परिणाम स्वरूपाचा करता असल्यामुळे व्यवहारामध्ये आम्ही कर्ता कर्म संबंध अनेकदा परद्रव्याशी लावतो. जसं घटाचा करता कोण असं जर आम्ही म्हटलं तर घटाचा करता कुंभकाराला आम्ही म्हणतो. दागिन्यांचा करता कोण तर सुवर्णकार दागिन्याचा करता म्हटल्या जातो. पण हे कर्ता कर्म संबंध हा जो दोन द्रव्याशी कर्ता कर्म संबंध सांगितला याला कर्ता कर्म संबंध म्हणत नाही आगमामध्ये. आगमामध्ये याला निमित्त नैमित्तिक संबंध म्हटला जातो. आणि कर्ता कर्म संबंध हा नेहमी एक द्रव्याश्रित असतो. दागिना कशातून निर्माण झाला तर तो सुवर्णातून निर्माण झाला म्हणून सुवर्ण द्रव्यच त्या दागिन्याचा करता आहे. घट मृत्तिका द्रव्यातून निर्माण झाला म्हणून घटाचा करता मृत्तिका द्रव्य असणार आहे. म्हणजे अभिन्नता, एकरूपता, अनन्यपणा अशी कर्ता कर्म संबंधात पाहायची गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की परिणामी म्हणजे द्रव्य आपल्या परिणाम स्वरूपाचा करता असल्यामुळे परिणामापासून अनन्य एकरूप अभिन्न आहे. वेगळं असूच शकत नाही. ती पर्याय त्या द्रव्याशी त्या समयात तन्मय रूपच आहे. आणि त्या पर्यायीचा करता कोण तर ते द्रव्य त्या पर्यायीचा करता आहे. जो त्याचा तशा प्रकारचा परिणाम आहे तो जीवमयी क्रियाच आहे. आता जीवावर जर आम्ही लावलं हे घटित केलं तर जीवाची जी प्रतिसमय परिणाम होतो आहे ते परिणाम 3 रूपाचे असू शकतात. एक तर वितराग परिणाम असू शकतो, दुसरा शुभ परिणाम असू शकतो किंवा तिसरा अशुभ परिणाम असू शकतो. कोणताही परिणाम असेल तरीही त्या समयात त्या परिणामाशी आत्मा तन्मय आहे आणि म्हणून त्या समयातली त्याची जी पर्याय आहे त्याचा जो परिणाम आहे जी क्रिया आहे ती आत्म्याचीच क्रिया आहे म्हणून ती जीवमयी असणार आहे, जीवाशी तन्मय असणार आहे. कारण सर्व द्रव्यांची परिणाम स्वरूप क्रिया आत्ममयपणामुळे म्हणजे निजरूपतेने मांडलेली आहे. कोणत्याही द्रव्यावर ही गोष्ट घटित करता येते. जीव द्रव्यावर आपण घटित केली, पुद्गलावर देखील आपण उदाहरण बघितलं की पुद्गल द्रव्याचं जर आम्ही उदाहरण घेतलं तर पुद्गल द्रव्य नानाविध स्पर्श रसगंध वर्णांनी परिणत होत आहे. आता ही जी त्याची परिणती प्रतिसमय होते आहे त्या पर्यायीचा ते द्रव्यच त्या समयात करता असणार आहे. कारण तिथे तन्मयपणा हा महत्वाचा भाग आहे. जी काही क्रिया आहे ती स्वतंत्र आत्म्याकरवी प्राप्त असल्यामुळे कर्म आहे. आणि कर्माची जी व्याख्या की कर्म कुणाला म्हणायचं, कर्त्याची क्रिया ज्याच्यावर फल देते त्याला कर्म म्हणायचं. आता या ठिकाणी जीवाचा पर्याय हे फळ आहे आणि ते जीवाकरवी प्राप्त झालेलं आहे म्हणून तो परिणाम हेच आत्म्याचं कर्म आहे. आणि अशा तऱ्हेने स्वतंत्र आत्म्याकरवी ते प्राप्य असल्यामुळे तेच कर्म आहे. कर्म म्हटलं की आम्हाला नेहमी द्रव्य कर्म नाही तर भाव कर्म या रूपातच कर्म त्या ठिकाणी लक्षात येतं. पण या ठिकाणी कर्म याचा अर्थ साधा हा लावलेला आहे की जी त्या आत्मेची प्रतिसमय होणारी अवस्था आहे, पर्याय आहे ते त्या समयातलं आत्म्याचं कर्म आहे. आणि या रूपाने कर्म आता पुढे आचार्य सांगणारच आहे त्रिविध रूपामध्ये आम्हाला दिसणार आहे. म्हणून परमार्थाने आत्मा आत्म परिणाम स्वरूप भाव कर्माचाच करता आहे, परंतु पुद्गल परिणामात्मक द्रव्य कर्माचा मात्र करता नाही. म्हणून प्रतिसमय परमार्थाने निश्चयनयाने जर आम्ही बघितलं
तर आत्म्याचे जे विकारी किंवा अविकारी कोणतेही परिणाम असतील तर त्या परिणामांचा म्हणजे त्या भावकर्माचा करता कोण हा जर प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी उत्तर हे असणार आहे की आत्माच त्या भावकर्माचा रागद्वेषादी परिणामांचा करता आहे, कारण त्या समयात त्या पर्यायी तो आत्मा तिथे तन्मय आहे. परंतु पुद्गल परिणाम जे होऊ लागले त्या समयामध्ये ते 3 गोष्टी आम्ही बघितलेल्या होत्या की पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे, जीवाचा विकार रूप परिणाम आहे आणि नवीन कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत होते आहे. तर आता ही जी नवीन कर्मांवर्गणा परिणत होते आहे हिचा करता कोण हा प्रश्न आमच्या समोर उपस्थित राहिला. तर या ठिकाणी सांगतात की त्या ठिकाणी पुद्गल परिणाम म्हणजे जी कर्मांवर्गणा होती ती त्या द्रव्य कर्माचा करता होणार आहे, मात्र जीव त्या पुद्गला परिणामाचा किंवा द्रव्य कर्माचा करता कदापि होत नाही. मग आता या द्रव्य कर्माचा करता कोण, भाव कर्माचा करता सांगितलं की जेव्हा आत्मा अशुद्ध उपादान रूपाने परिणत होतो आणि पूर्वबद्ध कर्माचा उदय असतो. 2 गोष्टी, आत्म्याची अशुद्ध उपादानगत योग्यता आणि पूर्वबद्ध कर्माचा उदय, या 2 गोष्टी असताना आत्मा भाव कर्मरूपाणी परिणत होतो आणि तो त्या भावाशी त्या समयात तन्मय आहे, अनन्य आहे, एक रूप आहे. म्हणून जीवच त्या भाव कर्माचा करता आहे, ही गोष्ट या ठिकाणी नक्की केली. आता प्रश्न उरला की द्रव्य कर्माचा करता कोण आहे. निश्चयाने पुद्गल परिणाम स्वयं पुद्गलच आहे, परिणामी परिणाम स्वरूपाचा करता असल्यामुळे परिणामापासून अनन्य आहे. आता जेव्हा आम्ही पुद्गल कर्माचा विचार करतो त्यावेळेला पुद्गल कर्म कशापासून बनलं, त्याचं उपादान कारण काय आहे हा प्रश्न आम्हाला घ्यावा लागेल. तर पुद्गल कर्माचं उपादान कारण ही कर्मांवर्गणा आहे. आणि कर्मांवर्गणा कशी आहे तर कर्मांवर्गणा देखील जड आहे, अचेतन आहे, पुद्गलमय आहे आणि त्यातूनच नवीन द्रव्यकर्म त्या ठिकाणी तयार झालं म्हणा किंवा नवीन द्रव्यकर्म बांधल्या गेलं. म्हणून द्रव्यकर्माचा निश्चयाने पुद्गल परिणाम स्वयं पुद्गल आहे. तो परिणाम जो होऊ लागलेला आहे तो स्वयं पुद्गलमय आहे आणि परिणामी म्हणजे पुद्गल द्रव्य आणि परिणाम स्वरूप म्हणजे द्रव्य कर्म त्या ठिकाणी जे झालेलं आहे त्याचा करता असल्यामुळे, म्हणजे त्याचा करता हा कर्मांवर्गणा हा त्याचा करता आहे. म्हणून तो परिणामापासून, त्या पर्यायीपासून, त्या द्रव्यापासून, त्या द्रव्य कर्मापासून अनन्य आहे, एक रूप आहे, अभिन्न आहे. तो जो तशा प्रकारचा परिणाम आहे ती पुद्गलमयी क्रिया आहे. जसं जीवाचं सांगितलं होतं की जीवानी भाव केला, तर भाव हा जीवमयी क्रिया आहे. त्याप्रमाणे यामध्ये जर आम्ही बघितलं तर यामध्ये आम्हाला दिसतात की ही सगळी अचेतनाची क्रिया आहे, पुद्गलाची क्रिया आहे, कर्मांवर्गणेची क्रिया आहे आणि म्हणून ती पुद्गलमयीच आहे. कारण सर्व द्रव्याची परिणाम स्वरूप क्रिया निजरूप मांडलेली आहे. कारण उदाहरण सांगितलं, सिद्धांत सांगितला की कोणतंही द्रव्य असेल तर त्याचा पर्याय हा त्या द्रव्याशी अभिन्न असतो, त्या द्रव्याची ती पर्याय असते. जी क्रिया आहे ती स्वतंत्र पुद्गलानी प्राप्य असल्यामुळे कर्म आहे. आता त्या कर्मांवर्गणेला जो कर्मरूप परिणत झाली आहे, द्रव्य कर्मरूप परिणत झालेली आहे, ती त्या द्रव्य कर्माला प्राप्य झालेली आहे. म्हणून ते द्रव्य कर्म त्या ठिकाणी कर्म म्हटल्या जातं. कारण स्वतंत्र पुद्गलानी म्हणजे ती कर्मांवर्गणाच त्याला परिणत झाली म्हणून ते कर्म आहे. म्हणून निश्चयाने पुद्गल आपल्या स्वपरिणाम स्वरूप द्रव्य कर्माचाच करता आहे. म्हणून जीव परिणामात्मक भाव कर्माचा नाही.
वरच्या प्याऱ्यामध्ये निश्चित ही गोष्ट केलेली होती की जीव आपल्याच भावकर्माचा करता आहे, पुद्गल परिणामात्मक द्रव्य कर्माचा करता नाही. या दुसऱ्या प्यारामध्ये हे सांगतात की पुद्गल द्रव्य जे आहे ते पुद्गल द्रव्य स्वतःच्याच द्रव्य कर्माचा करता आहे, जीव परिणामात्मक भाव कर्माचा करता असत नाही. आम्ही जीवनामध्ये विनाकारण कर्मानी मला असं केलं, काय करणार, माझ्या कर्माचाच उदय असा होता, त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती माझ्यावर आली, अशा प्रकारे आम्ही त्या जड कर्माला जीवनात दोषी ठरवतो. या ठिकाणी आचार्य भेद विज्ञान करवितात आहे आणि हे सांगतात आहे की द्रव्य कर्म तुझ्यासाठी अकिंचित कर आहे. द्रव्य कर्म तुझ्यामध्ये काहीही करू शकत नाही. तुला जबरदस्तीने तशा प्रकारची परिणती करण्यास द्रव्य कर्म समर्थ नाही. तू तुझ्या भावरूपाने परिणत होतो. तू तुझं अशुद्ध उपादान आहे, तू तुझा अपराध आहे आणि त्या अपराधाने तू परिणत होतो आणि म्हणून या सगळ्या समस्यांना तुला जीवनात तोंड द्यावं लागतं. म्हणून या ठिकाणी निर्णयात्मक रीतीने ही गोष्ट सिद्ध केली की जीव परिणामात्मक भाव कर्माचा करता आत्मा नाही, आत्माच आहे, कर्म नाही. म्हणून आत्मा आत्मरूपाने परिणमतो, पुद्गल रूपाने नाही. भावार्थ पहा. प्रत्येक द्रव्याचा परिणाम हा त्या द्रव्याशी तन्मय असतो. ही गोष्ट आता निर्धारित झाली असेल, मनामध्ये ठसली पण असेल की प्रत्येक द्रव्याचा जो परिणाम आहे, पर्याय आहे, हा त्या द्रव्याशी त्या समयात तन्मयच असतो. द्रव्य आहे तिथे कोणती ना कोणती पर्याय असणारच आहे, पर्यायाशिवाय द्रव्य नाही. तो परिणाम अर्थात पर्याय त्या द्रव्याची क्रियाच आहे आणि ती क्रिया व्याप्यम कर्म या न्यायाने, म्हणजे जी क्रिया आहे ती क्रिया म्हणजे त्याला व्यापून असणारं कर्म, कर्माची परिभाषा की क्रिया व्याप्य म्हणजे कर्म, ही असल्यामुळे त्या न्यायाने त्या द्रव्याकर्मी प्राप्य असल्यामुळे कर्म असतं. एवढे जरी आपण शब्द लक्षात नाही ठेवले तरी प्रति समय जो काही पर्याय होतो आहे त्याची जी कर्ता आहे, त्या कर्त्याची क्रिया ज्याच्यावर पडते आहे ते म्हणजे कर्म. तर ते कर्म काय आहे, तर जीवाचा परिणाम. आणि पुद्गलाच्या बाबतीत बघितलं तर पुद्गलाचा पुद्गल रूप पर्याय हा त्याचा त्या ठिकाणी कर्म असणार आहे. म्हणून जीवाचं कर्म आणि पुद्गलाचं कर्म सगळ्याच कर्म असणार आहे, अशी ती त्या द्रव्याकर्मी प्राप्य असल्यामुळे कर्म आहे. आणि स्वतंत्र करता नेहमी हा स्वतंत्र आहे. आम्ही 16व्या गाथेमध्ये द्रव्याची षटकारकता त्या ठिकाणी अभ्यासलेली आहे. परत एकदा 16वी गाथेचं रीडिंग करा. त्या गाथेमध्ये कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण या साही कारक रूपाने कशी स्वतंत्रता निर्धारित केलेली आहे. व्यवहारामध्ये आम्ही निरंतर एकमेक करून वस्तुतत्व न्याहाळतो, अवलोकन करतो आणि तशी मान्यता करतो. आम्ही कथन केलं एकमेक रूपाने तर बिघडलं नाही, पण मान्यतेमध्ये आम्हाला स्वतंत्रता मानायची आहे. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता होऊ शकत नाही, ही अविभाज्य त्या ठिकाणी रेखा आम्हाला काढायची आहे की ही त्याची मर्यादा आहे. या मर्यादेच्या लक्ष्मण रेषेच्या तो पुढे जाऊ शकत नाही, हे सत्य आम्हाला स्वीकारायचं आहे. षटकारक लावत असताना एक द्रव्याश्रितच षटकारक हे निश्चयने आहे. कर्ता स्वतंत्र आहे. कर्त्याचं जे कर्म आहे, क्रिया आहे, ते म्हणजे त्याचं कर्म आहे आणि ते कर्म कशासाठी केलं, कुणासाठी केलं आणि कशाने केलं. कशाने केलं ते करण झालं आणि कुणासाठी केलं तर स्वतःसाठीच ते संप्रदान झालं. कुठून आलं ते अपादान झालं आणि त्याचा आधार काय, अधिकरण काय, तर आत्माच त्याचा अधिकरण असणार आहे. म्हणून षटकारक हे स्वतंत्र रीतीने आम्ही अभ्यासलेले होते. तीच गोष्ट या ठिकाणी आम्हाला परत लक्षात घ्यायची आहे की कर्ता हा कसा असणार आहे, तर स्वतंत्र कर्ता. या न्यायाने
द्रव्य स्वतंत्रपणे त्या परिणामामध्ये व्यापून असल्यामुळे कर्ता असतो. त्याप्रमाणे आत्मा आपल्या रागादी परिणाम स्वरूप क्रियेचा स्वतंत्र कर्ता आहे. आणि म्हणून आपला म्हणजे आत्मा जर घेतला तर आत्म्यामध्ये त्या समयात रागद्वेषादी परिणाम आहे, स्वतंत्र रीतीने ते त्याच्यामध्ये व्यापून आहे, म्हणून ते त्याचं त्या समयातलं कर्म आहे. आणि ती क्रिया त्याचं प्राप्य कर्म आहे. कारण आत्मा त्या परिणाम क्रियेशी तन्मय आहे. असं नाही की राग वरवर तरंगतो आहे, समयसार मध्ये उपरी तरंत हा असे शब्द रागासाठी आले, पण त्याही ठिकाणी आचार्यांना राग आत्म्यात होतो आहे हेच सांगायचंय, पण तुला त्याच्यापासून पृथक रूपाने अनुभवायचं आहे म्हणून सांगतात की ते वरवर आहे, त्याला तू बाजूला कर. पण या ठिकाणी मात्र प्रवचनसार मध्ये त्यांनी गोष्ट सांगितली त्या परिणाम क्रियेशी हा तन्मय आहे, परंतु तो पुद्गल कर्माचा करता नाही. एवढं सगळं त्याच ठिकाणी घडत असताना देखील दोन्हीची स्वतंत्रता मान्य केली की आत्मा कुणाचा करता बनू शकतो. आत्मा फक्त स्वतःच्या परिणामांचा करता बनू शकतो. पुद्गल द्रव्याचा तो करता कदापि त्रिकालवर्ती होऊ शकत नाही, त्याचं ते सामर्थ्य नाही. पुद्गल कर्म हा पुद्गलाशी तन्मय पुद्गल परिणाम असल्यामुळे त्याचा करता पुद्गलच आहे. आत्मा आपल्या भावकर्माचा करता आहे, द्रव्य कर्माचा नाही. आणि पुद्गल स्वपरिणाम स्वरूप द्रव्य कर्माचा करता आहे, जीव परिणाम स्वरूप भाव कर्माचा करता नाही. आणि म्हणून व्यवहार नयाने आम्ही सगळ्या गोष्टी लावतो. व्यवहार नयाने आम्ही हे मानतो की आत्मा द्रव्य कर्माचा करता आहे. व्यवहार नयाने म्हटलं तर बिघडलं नाही, पण आम्हाला समजून घ्यायचं आहे की निश्चयाने आत्मा द्रव्य कर्माचा करता होऊ शकत नाही. निमित्त नैमित्तिक संबंधाच्या अपेक्षेने आत्म्यावर द्रव्य कर्माचं कर्तृत्व त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि तो उपचार आहे. उपचार कुठपर्यंत आम्ही सत्य मानायचा हे आम्हाला लक्षात घ्यायचंय. पहा या गाथेचा सारांश बघा. ही जी गाथा आहे या गाथेमध्ये आचार्य निश्चयाने आत्मा द्रव्य कर्माचा करता नाही हे सिद्ध करणार आहे. जीव स्वयं परिणमनशील आहे, त्यामुळे ते प्रत्येक क्षणी परिणाम करतो आणि तो त्याचा स्वयं करता आहे, कारण परिणाम परिणामीपासून अनन्य अभिन्न असतं. की कर्ता कोणत्या पर्यायीचा? आत्मा कर्म, आत्मा करता. आणि कर्म कोणतं? ती पर्याय आत्म्याचं कर्म. आणि कर्ता आणि कर्म हे अभिन्न आहे, एक रूप आहे. जीवाचा परिणाम जीवमयच असणार आहे. जीवाची परिणाम क्रिया जीवाकडून प्राप्य असल्यामुळे जीवाचं कर्म आहे. निश्चयाने जीव आपल्या भावकर्माचा करता आहे. जीव पुद्गल कर्माचा करता नाही, कारण दोन द्रव्यात अत्यंत अभाव असल्यामुळे कर्तृ कर्मभाव असत नाही. त्या ठिकाणी दोन द्रव्यामध्ये निमित्त नैमित्तिक भाव पण नाही. लक्षात घ्या वाक्य, दोन द्रव्यात निमित्त नैमित्तिक भाव पण नाही, पण दोन द्रव्याच्या दोन वर्तमान पर्यायी मध्ये मात्र निमित्त नैमित्तिक संबंध असतो. त्यामुळे दोन द्रव्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध लावायचा नाही, दोन द्रव्यात लावायचा नाही, दोन द्रव्याच्या दोन वर्तमान पर्यायीतच हा संबंध घटित होतो. असा त्या ठिकाणी दोन द्रव्यामध्ये अत्यंत अभाव असल्यामुळे कर्ता कर्मभाव तिथे सिद्ध होत नाही. पुद्गल कर्माचं उपादान कारण कर्मांवर्गणा म्हणजे पुद्गल आहे. पुद्गल द्रव्य ही स्वयं स्वयोग्यतेने परिणमनशील आहे.
तो त्यांच्या परिणामाचा करता आहे. पुद्गलाची कर्मरूप क्रिया, पुद्गलाच्या द्वारे प्राप्त होणारे पुद्गल कर्मच आहे. पुद्गल कर्म जीव विकाराचा करता नाही. जेव्हा जीव शुद्ध उपादान कारण रूप शुद्धोपयोगाने परिणत होतो तेव्हा मोक्षाला प्राप्त करतो, आणि जेव्हा अशुद्धोपादान कारण रूप अशुद्धोपयोगाने परिणमतो तेव्हा बंधाला प्राप्त होतो. या बाबतीत वृंदावन कवी म्हणतात, जैसे भाव कर्म को करैया जीव राजत है, पुद्गल न ताको करे कभियो पिछानियो. जसे भाव कर्म हा जीव करतो त्यावेळेला तो तशा प्रकारचा विराजित होतो. पुद्गल त्याला काहीही करू शकत नाही. निज निज भाव के दरब सब करता है, पर के सुभाव कोण करे को मानिये. प्रत्येक द्रव्य आपल्या स्वभावाचाच करता असू शकतो, तो दुसऱ्याचा करता होऊ शकत नाही. यह तो प्रत्यक्ष भेद ज्ञान विलच्छ देखो, सबे निज कारज के करता प्रमाणियो. प्रत्यक्ष भेद विज्ञानाच्या द्वारे आम्ही ही गोष्ट लक्षात घेऊ शकतो की प्रत्येकाचं लक्षण वेगळं आहे आणि त्यामुळे तो आपल्याच परिणामांचा करता आहे, दुसऱ्याचा करता होऊ शकत नाही. दरव कर्म पुद्गल पिंड ताते याको, करतार पुद्गल दरव सरधनियो. हा आपला या ठिकाणी ज्ञेय अधिकार सुरू आहे आणि ज्ञेय अधिकारात द्रव्य कर्माचा करता कर्माण वर्गणा, तर भाव कर्माचा करता अशुद्ध आत्मा असे ज्ञेयाचे यथार्थ ज्ञान आचार्य या गाथेमध्ये आम्हाला करवत आहे. पुद्गल कर्माने किंवा बाह्य संयोगामुळे आत्म्याचे परिणाम होत नाही. कर्माचा उदय आला म्हणून आत्म्याचे परिणाम होणारच, अशा तऱ्हेचा आत्मा पराधीन नाही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची या ठिकाणी सांगितली आहे की पूर्वबद्ध कर्माचा उदय आला आणि म्हणून आम्हाला राग आला, असं जर आम्ही आमचं खापर, आमच्या चुकीचं खापर जर आम्ही कर्मावर फोडत असू तर आचार्य आम्हाला सावध करतात की कर्मा आणि तुला जबरदस्तीने राग रूप परिणत केलेलं नाही. तू कर्माशी तन्मय झाला, त्या उदयाशी तन्मय झाला, तू पराकडे लक्ष तुझं केंद्रित केलं आणि म्हणून तुझ्या जीवनात तुला राग आलेला आहे. हे सत्य सर्वप्रथम तू अंतरंगामध्ये स्वीकार कर. प्रत्यक्ष कृतीमध्ये जीवनात ते उतरेल त्यावेळेला उतरेल, पण श्रद्धेमध्ये तरी आज तू ही गोष्ट ठामपणे मानून बैस की तुझ्या परिणामांचा करता तू आहे. तुझ्या चुकीची जबाबदारी तू स्वीकारायची जीवनामध्ये प्रथमतः तयारी ठेव. आणि म्हणून व्यवहाराने निमित्ताच्या अपेक्षेने हा भावकर्माचा करता म्हटल्या जातो आणि पौद्गलिक कर्म व द्रव्य कर्माचा करता जीवाचे परिणाम आहे. अशा प्रकारचा निमित्त नैमित्तिक संबंधाने त्या ठिकाणी प्रतिपादन केलं जातं. पण मी आता बोलल्याप्रमाणे व्यवहारण्याचं ते कथन आहे, उपचरित कथन आहे आणि उपचार हा शेवटी चालून असत्यार्थातच परिणत होत असतो. त्याची जी सीमारेषा आहे तोपर्यंत आम्हाला त्याचं अस्तित्व मान्य करावं लागतं. पण जेव्हा त्याचं निश्चयनयाकडे झुकणं आहे किंवा आमचं ज्ञान जेव्हा निश्चयनयाप्रत पोचतो त्यावेळेला उपचरित कथन आमच्या जीवनात महत्वपूर्ण उरत नाही. आम्हाला राग आला याचं कारण आमच्या जीवनात राग आहे आणि म्हणून राग आला हे निश्चय कथन आम्हाला स्वीकारायचं आहे. आमच्या चुकीची जबाबदारी आम्ही स्वतः त्या ठिकाणी स्वीकारायची आहे. आणि म्हणून प्रयोग करताना या गाथेचा मी आपल्या परिणामांचा करता आहे. अन्य पदार्थ कर्म
याचा मी करता होऊ शकत नाही. जीवनामध्ये आज तागायत पर्यंत आम्ही अनंत परजीवांचं कर्तृत्व स्वतःकडे घेतलेलं आहे. मी परजीवांना वाचवू शकतो. एखादा डॉक्टर असेल तर तो म्हणेल की माझ्या उपचाराने मी त्याला वाचवलं, पराला मी वाचवला, हा कर्तृत्वाचा अहंकार त्याच्या जीवनात होईल. एखादा ज्ञानी असेल तर तो म्हणेल की मी शिकविल्याने समोरची व्यक्ती ज्ञानी झाली, तो त्या पराच्या ज्ञानाचं कर्तृत्व स्वतःकडे घेईल. एखादी जर सुगृहिणी असेल तर ती घरातल्या टापटिपीचं कर्तृत्व स्वतःकडे घेईल. असं अनंत परजीवांचं कर्तृत्व या जीवानी अनादिकालापासून स्वीकारलेलं आहे. आता आम्हाला आमच्या जीवनात हा प्रयोग करायचा आहे की मी माझ्या आत्मपरिणामाशिवाय पुद्गलाचं कोणत्याही परद्रव्याचं कर्तृत्व माझ्याकडे घेणार नाही, कारण वस्तुस्थिती तशी नाही. वस्तुस्थिती तर स्वयं जग परिणमनशील आहे. होता स्वयं जगद परिणाम, मैं जग का करता क्या काम. मी जगाचं काहीही करण्यास असमर्थ आहे. मी केवळ माझाच परिणाम करू शकतो, माझ्याच परिणामाचं कर्तृत्व मी घेऊ शकतो. म्हणून हे पराचे विकल्प सोडून आम्हाला स्वमध्ये, आत्मतत्वात, चैतन्यामध्ये जर येता आलं तर हे आमच्यासाठी उत्कृष्ट असं मोक्ष साधन ठरणार आहे. इथे आपण थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतहु घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयरियाणम नमो उच्छयाणम नमो लोये सवसाहुनम.